जय हिंद, मी मुबारक शेख आणि आपण आहोत चंद्रपूर येथील प्रभाग क्रमांक 1 मध्ये, तुकुम येथील प्रभाग क्रमांक 1 मध्ये आपण आहोत. तुम्ही बघू शकता, हा आहे चंद्रपूरचा विकास. महानगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे आणि आपण ग्राउंड रिपोर्टिंग करणार आहे आणि सगळ्या प्रभागामध्ये जाऊन लोकांच्या समस्या आपण तुमच्या समोर मांडणार आहे. आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 1 मधील लोक आहे आणि यांच्याशी बोलूया आणि जाणून घेऊया नेमकं काय विकास झालाय. 5 वर्षामध्ये इथल्या नगरसेवकांनी काय विकास केलाय. काकाजी, काय नाव आहे तुमचं? विठ्ठल बलके. काय विकास झालाय तर 5 वर्षामध्ये? 5 वर्षांनी विकास तर काय नाही, उलट त्रास झाला. कसा? म्हणजे जे बांधकाम चुकीचं केलंय. आता हे बांधकाम केलं एवढं मोठं, याचं हे जर कमी असतं तर इथं आतमध्ये कोणी बसलं 10च्या नंतर आम्हाला दिसलं असतं. आज रात्री 10 नंतर इथे येऊन मड्डी मारते लोक, पुरी घेऊन येते, बसते. लोकांना त्रास आहे आजूबाजूच्या. आमच्या एरियात तसंच, म्हणजे श्रद्धानगरच्या ग्राउंडला तसं करून ठेवलं. नाली चुकीची बांधली. मागे 10 वर्षापूर्वी त्यांना मी 10 म्हणजे त्या कामामध्ये तक्रार केली, परंतु त्या नालीचा बंदोबस्त जाणार, नाली उलटी आली. आता हा पोर्शन पाणी डाऊन पोर्शनला झाला पाहिजे, जात नाही. नालीची आवश्यकता तेवढी नव्हती, परंतु ते आणि नाली आणि दुसरा प्रश्न पाण्याचा. पूर्वी तर पाणी आलंच नाही, आता कसं तरी पाणी येतंय, परंतु ते पाणी मुबलक म्हणजे आपल्याला आवश्यक जेवढं पाहिजे तेवढं नाहीये. आणि तक्रार आयुक्ताकडे केली. आयुक्ताला म्हटलं की तुम्ही तुमच्या याच्याप्रमाणे आम्हाला पाणी द्या, पैसे घ्या. परंतु ते पाणी अशाने तक्रार केली. नगरसेवकाकडे गेलते का तुम्ही? नगरसेवकाकडे म्हणजे आता जसे शिलाताईने जे काही प्रयत्न करायचे ते करत होती, मग बाकी काही कोणी नाही केले. नाही, कारण की या प्रभागामध्ये समस्या काही आहे तर तुम्ही नगरसेवकाकडे जाणार. नगरसेवकाला सांगून आल्यानंतर सांगितल्यानंतर ऐकायला तयार नाही, तर मग का नगरसेवक काय आमचा मालक आहे का? नाही, नगरसेवक म्हणजे मालक आहे का? आमदार आमचा मालक आहे का? ही लोकशाही आहे ना. म्हणजे आमच्या समस्या, मग नगरसेवकाचं काम काय? त्याचं नावच नगरसेवक आहे, तर त्यांनी याचा वार्डात फिरायचं का? समस्या कोणाला विचारायच्या? येतो का, फिरतो का? आता विशिष्ट घरी त्याचे विशेष घर आहे त्यात विशिष्ट घरी. आता आम्ही हाजी करत नाही ना, हाजी का करावं? त्याच्या मागे काही हाजी करणाऱ्याचं काम होते का फक्त? हा, बस हेच काम होतं. जे याचे काम एकच, वाढदिवस साजरे करणे, एखादी चादर अंगावर टाकणे, बस एवढेच काम आहे यांचे. बरं, आमच्यासारख्या माणसा, मी हँडिकॅप बरं, आतापर्यंत जे काय असेल ते कायद्यानं करायचं ना. मला पाणी बरोबर भेटलं 10-12 वर्षात ना, नवीन त्याच्यातही अजूनही बरोबर पाणी येत नाही. नाल्या तर साफ मी तितक्या पुरतं. आधी तुम्ही नाली तुम्हाला दाखवतो मी माझ्या घरासमोरची कशी बांधली आणि पाणी कोणतं झालं पाहिजे तुम्ही सांगू शकता. आता हे पाणी येणार पाणी कोणत्या साईडला झालं पाहिजे? हा, तर पहा माझी नाली 8 दिवसातून, महिन्यातून एखाद्या तुम्ही साफ निघतो त्या नालीतून. आणि पूर्ण एल टाईप पूर्ण माझ्या घराला नाली आहे, एवढी मोठी नाली गेली. 5 वर्षात काही समस्या निर्णय नाही लागले. नाही, ते चुकीचं बांधकाम समोर गेलं. आणि विशेष म्हणजे जे आम्ही झाडं लावले त्याच्यातलं एक तर निंबाचं झाड एवढं तोडलं, कडुलिंबाचं, की जे 30 वर्ष एवढी सावली होती की वाईट वाटते माणसाला. आणि त्याला सपोर्ट त्याच नगरसेवकाचा होता. ठीक आहे, तर आपल्यासोबत अजून काही लोक आहे. काकाजी, काय काय समस्या आहे वार्डामध्ये? वार्डामध्ये समस्या म्हणजे नाल्या नाही, नाल्या साफ होत नाही, पाणी रोडवर वाहतं, ही समस्या आहे. आणि नगरसेवकाला सांगूनही काय ऐकत नाही, ते काम करत नाही कधी. येते का इकडे नगरसेवक? कधी येते? एखाद्या वेळेस येतो, पण तू सांगूनही काही ऐकत नाही ना. त्याच्यामुळे अधिकाऱ्यांना जाऊन भेटले तरी काम होत नाही. अधिकाऱ्याला भेटूनही काम होत नाही. समस्या जशी होती तशीच आहे पहिल्यापासून. याचा काही प्रोग्रेस झालाच नाही अजून. फक्त इलेक्शन येते, इलेक्शन लागते, इलेक्शन होते बस. आणि नगरसेवक आपल्या घरी बसतात आणि लोकांचा फायदा घेतात, दुसरं काय. ठीक आहे, आपल्यासोबत अजून काकाजी आहे. काकाजी, काय काय समस्या आहे? समस्या आहे भरपूर, पण सांगून काही फायदा आहे का? काहून सांगणार, काहून नाही? तुम्ही मालक आहे, ते मालक आहे, ते सगळं माहीत जाणीव आहे त्याची. पण काय सांगा, भीती आहे का कोणाची बोलासाठी? नाही, भीतीच आहे कोण, आम्ही कोणाला भिणारच नाहीये. मग बोलायचं, समस्या काय सांगायचं? तर नळाला पाणी बरोबर येणार नाहीये. काही लोकांनी डबल कनेक्शन घेतले आहे, काही लोकांना दिले आहे जाणीवपूर्वक. नाल्या साफ होत नाही बरोबर. फवारणी काही ठराविक घरापाशी बरोबर करते, फवारणी करत नाही. कीटकनाशक भेदभाव टाईपवाला काम आहे काय तर? हा, त्यांच्या मागे धावणार आहे ते बरोबर काम करतात, नाही तर कोणीच विचारत नाही कोणाला. ठीक आहे, तर आपल्यासोबत अजून काकाजी आहे. काकाजी, काय म्हणाल, काय समस्या आहे आणि किती तरक्की झाली इथं? इथे 5 वर्षात कोणतीही तरक्की झालेली नाही. काही कामं त्यांनी केले आहे, पण ते अधुरे आहे आणि त्याच्यामुळे ते त्रस्त आहे. कोणी सांगल्यानं ते ऐकत नाही, फक्त त्यांच्या माणसेच जे आहे त्यांच्या मागे राहते, त्यांचे कामं करतात, बाकीच्यांना फक्त आश्वासन देतात. आणि आता माझ्यासमोर एक ओपन पेस आहे,
राधाकृष्ण गृहनिर्माण सोसायटी वानखेडेवाडी महेशनगर तुकुंग इथे ओपन पेस मध्ये वॉल कंपाऊंड केलेलं आहे, त्याचा निकृष्ट दर्जा आहे. तसेच त्या वॉल कंपाऊंडच्या आतमध्ये मातीचे ढिगारे पडलेले आहेत, तिथं मुलं खेळतात. आता तिथं माझ्या समोरच आहे, तर ते कोणी तिथे मुरुम वगैरे टाकायला तयार नाही आणि कोणी येऊन पाहतही नाही. आता इलेक्शन आता येणार सगळे तुमच्याकडे vote हो, साठी? वोट मागासाठी येणार, तर आता आम्ही आपल्या मताने निवडून देणार. कारण एक लोक काम करत नाही, यांना डबल निवडून द्यायचा काही अधिकारच नाही आणि ती मागायला येऊ शकत नाही, इथपर्यंत त्यांनी कामं केलेली आहे. ठीक आहे, तर हे आपल्यासोबत होते प्रभाग क्रमांक 1 मधील नागरिक, यांचे हे मत आहे. आणि आम्ही संपूर्ण चंद्रपूरमध्ये फिरणार आहे, सगळ्या प्रभागामध्ये फिरणार आहे. तुमच्या पण प्रभागामध्ये अशा समस्या असेल तर तुम्ही आम्हाला कॉल करू शकता आणि बोलवू शकता आपल्या प्रभागामध्ये. तुमच्या प्रभागाची काय स्थिती आहे हे आम्ही दाखवणार. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा चंद्रपूर मीडिया 24. जय हिंद.